कथा अगदी 1 वर्षापूर्वीची आहे। तो मे महिन्यातील कडक उन्हाळ्याचा दिवस होता। त्याच दिवशी अचानक माझ्या वहिनी वैभवी यांनी मला इंस्टाग्रामवर मेसेज पाठवला। त्या म्हणाल्या, अमोल, तू जर फ्री असशील तर तुझ्या एसीचा रिमोट घेऊन माझ्या घरी येशील का? माझ्या मुलाकडून माझा एसीचा रिमोट तुटला आहे। कारण त्यांचा आणि माझा एसी एकाच कंपनीचा होता आणि मीच त्यांना माझ्या मित्राच्या दुकानातून तो घेऊन दिला होता। मी लगेच वैभवी वहिनीच्या घरी जायला निघालो। ती दुपारची तापलेली वेळ होती। मी त्यांच्या घरी पोहोचलो। दाराची बेल वाजवली। वहिनी दार उघडायला आल्या। त्यांचा मुलगा छोटा आरव घरात खेळत होता। मी वहिनींना नमस्ते केले। त्यांनी मला आत यायला सांगितले। मी त्यांना विचारले, वहिनी, या उन्हाळ्यात एसीचा रिमोट कसा काय तुटला? वहिनी म्हणाल्या, आरव खेळत होता। खेळता खेळता त्याच्या हातून रिमोट पडला आणि तो मोडला। मी माझ्या एसीचा रिमोट त्यांच्या हातात दिला आणि निघायला लागलो। तेवढ्यात वहिनींनी माझा हात धरला आणि म्हणाल्या, थांब ना भाऊ, चहा घेऊन जा। मी हसून म्हणालो, वहिनी, या कडक उन्हाळ्यातही चहा? त्याही हसल्या आणि म्हणाल्या, मग काय पिणार? मी खोडकरपणे त्यांच्याकडे पाहत म्हणालो, मग थंड दूध तरी पाजा। वहिनींनी माझी नजर लगेच ओळखली आणि मला खोडकर म्हणत स्वयंपाकघरात गेल्या। मी सोफ्यावर बसलो। थोड्या वेळाने वहिनी थंड दुधाचा एक ग्लास घेऊन आल्या आणि तो माझ्या हातात दिला। दुधाचा ग्लास हातात घेत मी म्हणालो, वहिनी, दूध तर खूप गाढ आहे। वहिनी लाजल्या आणि म्हणाल्या, हे माझं नाही, गाईचं दूध आहे। मी लगेच म्हणालो, मग तुमचं दूध पाजा ना? त्या हसल्या आणि म्हणाल्या, थोडा थांब, आरवला झोपू दे, मग ते पण पाजेन। मी खूप आनंदात सोफ्यावर बसलो आणि टीव्ही बघायला सुरुवात केली। वहिनी आरवला सोबत घेऊन बेडरूममध्ये गेल्या। जवळपास 10 मिनिटांनी वहिनींनी मला आवाज दिला, अमोल, आत ये। मी लगेच आत गेलो आणि आतील दृश्य पाहून थक्क झालो। वहिनी फक्त कव्हर घालून होत्या। मी म्हणालो, अरे वहिनी, तुम्ही तर पूर्ण तयारीत आहात। वहिनी म्हणाल्या, अमोल, मला तू खूप आवडतोस। खूप दिवसांपासून तुला सांगायचं होतं पण संधीच मिळाली नाही। आज संधी मिळाली आहे। मी तुझ्या सगळ्या गरजा पूर्ण करेन। तू फक्त मला कधी फसवू नकोस, नेहमी माझी साथ दे। त्यापुढे म्हणाल्या, मी तुझी वाट पाहते। माझी मैत्रीण सान्वी म्हणाली होती की तुझी भावना खूप मस्त आहे। सान्वी ही माझी गर्लफ्रेंड आहे, जी वहिनीच्या शेजारीच राहते। वहिनींना पाहून माझी भावना आधीच दाटून आली होती। वहिनींनी माझी भावना पाहिली आणि म्हणाल्या, वा, तू तर तयार झालास। मीही वेळ न दवडता वहिनींना पापी द्यायला सुरुवात केली। वहिनी तर जणू वाटच पाहत होत्या की मी त्यांना सुंदर वेळेचा अनुभव देईन। त्या बेडवरून खाली उतरल्या आणि पापी द्यायला लागल्या। इकडे माझ्या भावनेची अवस्था बिकट झाली होती। मला वाटत होतं वहिनींना रोज सुंदर वेळेचा अनुभव द्यावा, पण त्या दिवशी तर सुंदर वेळेचा अनुभव द्यायचाच होता, कारण वहिनींनी माझी भावना दाटून आणली होती। मी विचारलं, वहिनी, तुला मी आवडत होतो तर आधी का नाही सांगितलंस? त्या म्हणाल्या, अमोल, मी एक विवाहित बाई आहे। मला समाजाची आणि कुटुंबाची भीती वाटते। मला माहीत नव्हतं की तुलाही मी आवडते, पण आज तू मला वेगळ्या नजरेने पाहिलं तेव्हा मला वाटलं की तुलाही मला सुंदर वेळेचा अनुभव द्यायचा आहे। त्या पुढे म्हणाल्या, आता हे सगळं सोड आणि ये। आपल्याकडे जास्त वेळ नाही। तुझे भाऊ सायंकाळी 7 वाजता येतील, तेव्हा दुपारचे 4 वाजले होते। मी विचारलं, वहिनी, तुला कशा पद्धतीने सुंदर वेळेचा अनुभव आवडतो? त्या म्हणाल्या, आधी मला प्रभावी कर, मग तुझ्या इच्छेने सुंदर वेळेचा अनुभव दे। मी एक अट ठेवली, वहिनी, जर तुला माझ्याकडून सुंदर वेळेचा अनुभव घ्यायचा असेल तर तुला अस्तित्वाचा पण सुंदर वेळ द्यायला लागेल। वहिनी लगेच तयार झाल्या आणि म्हणाल्या, मी तयार आहे, पण आधी माझ्या जीवनातला सुंदर अनुभव दे, मग तू अस्तित्वाचा पण सुंदर अनुभव घे। मग काय, मला तर वहिनींकडून हिरवा कंदील मिळाला होता। वहिनी खूपच प्रभावी झालेल्या दिसत होत्या। त्यांनी सांगितलं की त्यांचा नवरा त्यांच्याकडे लक्ष देत नाही। मला काय, मी तर वहिनींना आज सुंदर वेळेचा अनुभव देणार होतो। मी पापी देत त्यांची व्यक्तिमत्व मोकळी केली। वहिनी माझ्या भावनेला वरूनच हाताने सुंदर वेळ देऊ लागली आणि म्हणाल्या, अमोल, तुझी भावना तर खूपच मस्त आहे। मी त्याला मोकळे करू का? मी म्हणालो, वहिनी, हेही काही विचारण्याचा आहे। आता मी तुझा आहे, तुझे हवे ते कर। वहिनींनी मला मोकळे केले। वहिनींनी माझी भावना पाहून म्हटलं, वाह अमोल, मी तर तुझी दिवानी झाले। त्यांनी आधी हाताने त्याला सुंदर वेळेचा अनुभव दिला आणि म्हणाल्या, तुझ्यासारखी भावना आजवर मी पाहिली नाही। वहिनींनी माझ्या डोळ्यात पाहून गोड हसत माझ्या भावनेला तोंडाने सुंदर वेळेचा अनुभव देऊ लागली। वहिनी तर जणू प्रोफेशनल होत्या। 5 मिनिटांनी मी म्हणालो, वहिनी, एकटीच सुंदर अनुभव घेत राहणार का? मला पण सुंदर वेळेचा अनुभव घेऊ दे। त्या म्हणाल्या, तुला कोणता सुंदर वेळेचा अनुभव पाहिजे? मी म्हणालो, मला तुझ्या जीवनाचा तोंडाने सुंदर अनुभव घ्यायचा आहे। तुझ्या अस्तित्वाचा सुंदर अनुभव घ्यायचा आहे आणि तुझ्या व्यक्तिमत्वाचाही। वहिनी ऐकून खुश झाल्या आणि म्हणाल्या, अमोल, आता नाही सहन होत। आता मला सुंदर वेळेचा अनुभव दे।
मी वहिनींना सुंदर वेळेसाठी तयार केला आणि त्यांच्या जीवनात भावना टाकली. वहिनी ओरडल्या, जरा प्रेमाने सुंदर वेळेचा अनुभव घे ना, मी कुठे पळून जाते आहे. मी भावनिक झालो आणि प्रेमाने सुंदर वेळेचा अनुभव देऊ लागलो. काही वेळात वहिनीने त्यांच्या जीवनातून रंग सोडला आणि त्यांनी विचारलं, अमोल, तुला अजून किती वेळ लागेल? माझं दोनदा झालं, मी थकले. मी म्हणालो, वहिनी, थोडा वेळ आणि लवकर रंग सोडला तर सुंदर वेळेचा अनुभव कसा काय येणार? वहिनी माझ्या बोलण्याने खुश झाल्या. मी सुंदर वेळेचा अनुभव देत राहिलो. थोड्या वेळाने मी रंग सोडणार होतो. मी विचारलं, वहिनी, मी रंग कुठे सोडू? त्या म्हणाल्या, माझ्या जीवनातच सोड. मी सुंदर वेळेचा अनुभव देत देत जीवनात रंगाच्या 5-6 पिचकाऱ्या सोडल्या. आमचा हा सुंदर वेळेचा अनुभव खूप वेळ चालला होता. सर्व अनुभव संपल्यावर मी वहिनींचा चेहरा पाहिला. त्यांचा चेहरा खुलला होता. मी विचारलं, वहिनी, कसं वाटलं? त्या हसत म्हणाल्या, खूप मस्त वाटलं. मी म्हणालो, वहिनी, मला तुझ्या अस्तित्वाचा सुंदर अनुभव घ्यायचा आहे. त्या म्हणाल्या, आता नाही. मित्रांनो, त्या घटनेला 1 वर्ष उलटून गेले होते, पण मला तो सुंदर अनुभव पुन्हा घेता आला नव्हता. त्या वर्षभराच्या घटनेनंतर माझं आयुष्य संपूर्णपणे बदललं होतं. मी गेल्या वर्षभरात स्वतःला इतकं कामात व्यस्त ठेवलं की वैभवी वहिनींसोबतची ती तापलेल्या दुपारची गोष्ट आता फक्त एक पुसटशी आठवण बनून राहिली होती. पण खरं सांगायचं तर त्या आठवणीचं एक विलक्षण आकर्षण होतं. जणू काही ती पुन्हा पुन्हा त्याच्या मनात डोकावत होती. अमोल आता फक्त मित्राच्या दुकानात एसी विकत नव्हता, तर त्याने स्वतःचा छोटा व्यवसाय सुरू केला होता, इलेक्ट्रॉनिक्स आणि होम अप्लायन्सेसचं दुकान. त्याचं दुकान शहराच्या एका गजबजलेल्या भागात होतं आणि त्याचं नाव होतं आराम इलेक्ट्रॉनिक्स. पण आज पुन्हा एकदा एप्रिल महिन्याची तीच तापलेली दुपार उजाडली होती. अमोल दुकानात बसला होता. त्याचा कर्मचारी संजय काउंटरवर ग्राहकांना सामान दाखवत होता. तेवढ्यात अमोलचा फोन वाजला. स्क्रीनवर वैभवी वहिनी हे नाव दिसताच त्याचा चेहरा एकदम उत्साहाने लाल झाला. त्याने फोन उचलला आणि पलीकडून वहिनींचा तोच गोड आवाज आला, अमोल, कसा आहेस? खूप दिवसांनी फोन केलाय तुला. अमोलने हसून उत्तर दिलं, वहिनी, मी ठीक आहे. तुम्ही कशा आहात आणि आरव काय करतोय? वहिनी हसल्या आणि म्हणाल्या, आरव आता मोठा झालाय, शाळेत जायला लागलाय. पण अमोल, मला तुझी एक मदत हवी आहे. तुझ्या दुकानातून नवीन एसी घ्यायचा आहे आणि हो, तुझ्या त्या जादुई रिमोटची पण गरज आहे. अमोलच्या मनात एकदम त्या जुन्या दुपारची आठवण जागी झाली. त्याने गालातल्या गालात हसत विचारलं, वहिनी, रिमोट तर ठीक आहे, पण यावेळी दूध कोणतं पाजणार? गाईचं की? वहिनींनी लगेच खट्याळपणे उत्तर दिलं, अरे, तू आधी ये, मग बघू काय पाजायचं. अमोलने दुकान संजयच्या हवाली केलं आणि वैभवी वहिनीच्या घराकडे निघाला. रस्त्यावरून जाताना त्याच्या मनात विचारांचं काहूर उठलं. वहिनींनी 1 वर्षानंतर का फोन केला? खरंच फक्त एसी आणि रिमोटसाठी की त्यांच्या मनात काहीतरी वेगळं आहे? त्याच्या मनात उत्सुकता आणि थोडी भीतीही होती. गेल्या वर्षीच्या त्या घटनेनंतर त्याने वहिनींशी फारसं बोलणं टाळलं होतं, कारण त्याला वाटायचं की जर ही गोष्ट कुणाला कळली तर त्याच्या आणि वहिनीच्या आयुष्यात मोठं वादळ येईल. वहिनीच्या घरी पोहोचताच त्याने दाराची बेल वाजवली. दरवाजा उघडला, पण यावेळी वैभवी वहिनी नव्हत्या. दरवाजात सान्वी उभी होती. सान्वी, जी अमोलची गर्लफ्रेंड होती आणि वैभवी वहिनींची शेजारीण. तिच्या चेहऱ्यावर एक गूढ हास्य होतं. अमोल, आत ये ना. वैभवी वहिनी आत आहेत, ती म्हणाली. अमोलच्या मनात एकदम गोंधळ झाला. सान्वी इथे काय करते आणि वहिनीने तिला का बोलावलं? अमोल आत गेला. वैभवी वहिनी हॉलमध्ये बसल्या होत्या. त्यांच्या हातात थंडगार लिंबू सरबताचा ग्लास होता. अमोल, ये बस, किती उकाडा आहे बाहेर, वहिनी म्हणाल्या. अमोल सोफ्यावर बसला आणि म्हणाला, वहिनी, तुम्ही एसीबद्दल म्हणालात, पण सान्वी इथे कशी? वहिनी आणि सान्वी एकमेकींकडे पाहून हसल्या. सान्वीने खट्याळपणे डोळा मारला आणि म्हणाली, अमोल, तुला काय वाटतं? फक्त तुलाच सुंदर वेळेचा अनुभव घ्यायचा आहे का? अमोलच्या डोक्यात एकदम लख्ख प्रकाश पडला. म्हणजे तुम्ही दोघी मिळून मला? त्याने गोंधळात विचारले. वैभवी वहिनी हसत म्हणाल्या, अमोल, तू खूपच घाबरतोस. सान्वीला सगळं माहीत आहे. ती माझी खास मैत्रीण आहे आणि ती पण तुझ्यासोबत थोडा सुंदर वेळेचा अनुभव घ्यायला उत्सुक आहे. सान्वीने पुढे सांगितलं, अमोल, तू आणि वहिनी गेल्या वर्षी काय केलं ते मला सगळं माहीत आहे आणि मला काहीच प्रॉब्लेम नाही. पण यावेळी मी पण तुझ्या सोबत आहे. अमोलच्या मनात आनंद आणि तणाव यांचं मिश्रण होतं. एकीकडे त्याला वाटत होतं की ही संधी सोडता कामा नये, पण दुसरीकडे त्याला भीती वाटत होती की ही गोष्ट कुठेतरी चुकली तर. त्याने शांतपणे विचारलं, वहिनी, सान्वी, तुम्ही खरंच यासाठी तयार आहात? आणि जर कुणाला कळलं तर? वहिनींनी गंभीरपणे उत्तर दिलं, अमोल, आम्ही दोघींनी सगळा विचार केलाय. आम्हाला तुझ्यावर विश्वास आहे आणि तुझ्या भावाला आज रात्री उशिरापर्यंत घरी यायला वेळ आहे. वैभवी वहिनींनी पुढे सांगितले, तू फक्त आमच्यासोबत हा सुंदर अनुभव घे. अमोलने एक दीर्घ श्वास घेतला आणि हसत म्हणाला,
ठीक आहे, मग आज पुन्हा एकदा ती जादू करूया. वहिनी आणि सान्वी हसल्या आणि ते तिघेही बेडरूमकडे निघाले. खोलीत प्रवेश करताच सान्वीने दरवाजा आतून लॉक केला आणि म्हणाली, अमोल, यावेळी तुला दोघींना सांभाळावं लागेल. वहिनींनी त्याला ओढून जवळ घेतले आणि म्हणाल्या, आणि हो, यावेळी तुझी भावना फक्त माझ्यासाठी नाही, सान्वीसाठी पण आहे. अमोलच्या आयुष्यातील ही दुसरी तापती दुपार आता अजूनच रंगतदार होणार होती. सान्वी आणि वैभवी वहिनी दोघींनी त्याला अशा काही पद्धतीने प्रेरित केले की अमोलला वाटलं, हा तर स्वर्ग आहे. सान्वी त्याला पापी देत असताना वहिनी त्याच्या भावनेला हातभार लावत उत्कृष्ट वेळ देऊ लागल्या. अमोलच्या मनात विचार आला, हे सगळं खरंच घडतंय ना. पण सान्वीच्या गोड हास्याने आणि वहिनीच्या खट्याळ नजरेने त्याला खात्री पटली की ही वेळ खरी आहे. पण या सगळ्या आनंदात एक गोष्ट अमोलच्या लक्षात आली नाही. सान्वीने दरवाजा लॉक केला होता, पण खिडकी उघडीच राहिली होती आणि बाहेर कोणीतरी त्यांच्या सुंदर क्षणांना पाहत होतं. कोण होतं ते, आणि त्यांचं हे गुपित भविष्यात वादळ आणणार होतं का? त्या खिडकीबाहेर उभं असलेलं कोण होतं? हा प्रश्न अमोलच्या आयुष्यात एक नवीन तणाव घेऊन येणार होता. पुढच्या काही दिवसांत अमोलला एक रहस्यमय मेसेज मिळाला. त्यात लिहिलं होतं, अमोल, मी सगळं पाहिलं आहे. जर तुला हे गुपित ठेवायचं असेल तर माझ्या अटी मान्य कर. मेसेज पाठवणारा कोण होता? वैभवी वहिनींचा नवरा, सान्वीचा कोणी शत्रू, की कोणीतरी तिसरंच, ज्याला अमोलच्या आयुष्यातील या गुपिताची पूर्ण माहिती होती? अमोलने हा मेसेज सान्वी आणि वैभवी वहिनींना दाखवला, तेव्हा दोघींचे चेहरे पांढरे पडले. हा मेसेज कोणी पाठवला असेल? सान्वीने घाबरत विचारलं. वैभवी वहिनी शांतपणे म्हणाल्या, अमोल, आपल्याला आता शांत डोक्याने विचार करावा लागेल. जर ही गोष्ट माझ्या नवऱ्यापर्यंत गेली तर? त्या बोलता बोलता थांबल्या. अमोलने त्यांचा हात धरला आणि म्हणाला, वहिनी, घाबरू नका. आपण तिघे मिळून याचा सामना करू. पण सान्वी, तुला खरंच काही माहिती आहे का? मला वाटतं तू काहीतरी लपवत आहेस. सान्वीने नजर खाली वळवली आणि एक दीर्घ श्वास घेतला. अमोल, तुला सगळं सांगायची वेळ आली आहे. ती म्हणाली, तुझ्या भावाला गेल्या काही महिन्यांपासून तुझ्यावर आणि वहिनींवर संशय आहे. त्याने एका खाजगी डिटेक्टिव्हला कामावर लावलं आहे. अमोल आणि वहिनी थक्क झाले. काय? माझ्या भावाने डिटेक्टिव्ह नेमला? आणि तुला हे कसं माहीत? अमोलने चिडून विचारलं. सान्वीने सांगितलं, माझा एक मित्र आहे जो त्या डिटेक्टिव्हसोबत काम करतो. त्याने मला सांगितलं की तुझा भाऊ तुझ्या प्रत्येक हालचालीवर नजर ठेवत आहे आणि त्या दिवशी जेव्हा आपण तिघे वहिनीच्या घरी होतो तेव्हा कोणीतरी खिडकी बाहेरून फोटो काढले. अमोलच्या अंगावर काटा आला. फोटो म्हणजे आपलं गुपित आता कुणाच्या तरी हातात आहे. वैभवी वहिनींनी डोक्याला हात लावला आणि म्हणाल्या, अमोल, आता आपल्याला त्या डिटेक्टिव्हचा पत्ता लावावा लागेल आणि त्या फोटोंची कॉपी त्याच्याकडे आहे की नाही हे पण शोधावं लागेल. सान्वीने पुढे सांगितलं, मी माझ्या मित्राला विचारते, तो कदाचित आपल्याला त्या डिटेक्टिव्हचा पत्ता देऊ शकेल. अमोलने होकारार्थी मान डोलवली, पण त्याच्या मनात एक प्रश्न घुमत होता. जर हा सगळा डिटेक्टिव्हचा खेळ असेल तर तो मेसेज कोणी पाठवला आणि त्याच्या अटी काय असतील? त्या रात्री अमोल, सान्वी आणि वैभवी वहिनी यांनी एक गुप्त बैठक घेतली. अमोलच्या दुकानात आराम इलेक्ट्रॉनिक्स मध्ये सगळे ग्राहक गेल्यावर तिघे एका छोट्या ऑफिसमध्ये बसले. सान्वीने तिच्या मित्राच्या मदतीने माहिती एकत्र केली. त्या खाजगी डिटेक्टिव्हचे नाव राजेश कुलकर्णी होते. तो शहराच्या एका जुनाट भागातील लहानशा कार्यालयातून आपले काम चालवत असे. पण काळजी घ्या, सान्वीने ताकीद दिली. राजेश खूप चाणाक्ष आहे आणि त्याला तुमच्या भावाचा पूर्ण सपोर्ट आहे. अमोलने विचारले, वहिनी, तुमच्या नवऱ्याला नक्की कशाबद्दल शंका आहे आणि त्याने हा तपासनीस कशासाठी नेमला? वैभवी वहिनींनी एक मोठा श्वास घेतला आणि सांगायला सुरुवात केली, अमोल, गेल्या वर्षीच्या त्या भेटीनंतर मी खूप बदलले. मी पूर्वीपेक्षा अधिक मोकळी आणि आनंदी राहू लागले. माझ्या नवऱ्याला हा बदल लक्षात आला. त्याने मला विचारले, पण मी काहीच सांगितले नाही. त्यामुळे त्याचा संशय वाढत गेला. वहिनी पुढे म्हणाल्या, आणि मग त्याने माझा मोबाईल तपासला. त्याला तुमच्या संभाषणाचे काही मेसेज दिसले, जे आपण त्या दिवशी बोललो होतो. त्या संदेशांमध्ये काही खास नव्हतं, पण तेव्हापासून त्याने तुझ्यावर शंका घ्यायला सुरुवात केली. अमोलच्या चेहऱ्यावर काळजी स्पष्ट दिसू लागली. म्हणजे माझ्या भावाला संपूर्ण सत्य माहीत आहे? वहिनींनी नकारार्थी मान हलवली. नाही, पूर्ण नाही, पण त्याला इतकं कळलं आहे की तो आता आपल्याला हातावर पकडण्यासाठी कोणत्याही थराला जाईल. अमोलने निर्णय घेतला की आता त्यांना राजेश कुलकर्णीचा सामना करायचाच आहे. त्याने सान्वीला सांगितले की आपल्याला राजेशला भेटून त्याच्याकडील पुरावे, फोटो कोणत्याही परिस्थितीत मिळवायचे आहेत. सान्वीने होकार दिला आणि तिघांनी एक योजना आखली. ते राजेशला भेटायला जाणार होते, पण त्याला धमकी देण्याऐवजी त्याच्याशी डील करणार होते. दुसऱ्या दिवशी सकाळी अमोल आणि सान्वी तपासनीस राजेशच्या कार्यालयाकडे निघाले. वैभवी वहिनी घरी थांबल्या, कारण त्यांच्या उपस्थितीमुळे राजेशला संशय आला असता. राजेशचे कार्यालय शहरातील एका जीर्ण इमारतीत होते. आतमध्ये एक मध्यमवयीन व्यक्ती,
राजेश कुलकर्णी आपल्या खुर्चीत बसला होता, त्याच्या चेहऱ्यावर एक विचित्र हास्य होतं. अमोल, सान्वी, बसा, मी तुमची वाटच पाहत होतो, राजेश म्हणाला. अमोलला धक्का बसला. आम्ही येणार आहोत हे तुला कसं माहीत? राजेश हसला आणि म्हणाला, मी तपासनीस आहे. अमोल, मला सगळं माहीत आहे. आणि हो, त्या खिडकीबाहेर दुसरा कोणी नाही, मीच होतो. अमोल आणि सान्वीचे चेहरे भीतीने पांढरे पडले. तू आणि त्या संदेशाचं काय? तू आम्हाला धमकी देणार आहेस? सान्वीने संतापाने विचारलं. राजेशने शांतपणे उत्तर दिले, धमकी नाही, मला फक्त माझं काम पूर्ण करायचं आहे. तुमच्या भावाने मला तुमच्यावर नजर ठेवायला सांगितले. मला काही पुरावे फोटो मिळाले आहेत, जे मी अजून तुमच्या भावाला दाखवलेले नाहीत. अमोलच्या मनात आशेचा एक किरण दिसला. म्हणजे तू आम्हाला मदत करू शकतोस? राजेशने डोळे मिचकावले आणि म्हणाला, मदत? हो, पण त्याची एक किंमत आहे. मला पैसा हवा आहे. आणि हो, मला वैभवी वहिनींसोबत थोडा वेळ हवा आहे. राजेशच्या या मागणीने अमोलचा चेहरा संतापाने लालबुंद झाला. तुझी असं बोलायची हिंमत कशी झाली? पण सान्वीने त्याला शांत केले आणि म्हणाली, अमोल, शांत हो, आपल्याला याचा गंभीरपणे विचार करावा लागेल. अमोल आणि सान्वी ऑफिसमधून बाहेर पडले, पण त्यांच्या मनात प्रचंड गोंधळ होता. राजेशच्या अटी मान्य करायच्या की नाही, हा प्रश्न त्यांना सतत सतावत होता. अमोलला वाटत होतं की त्याने आपल्या भावाशी सरळ बोलावे, पण सान्वीने त्याला थांबवलं. अमोल, जर तू तुझ्या भावाशी बोललास, तर सगळं उघड पडेल. आपल्याला दुसरा मार्ग शोधावा लागेल. त्या रात्री जेव्हा अमोल घरी परतला, तेव्हा त्याला त्याच्या दुकानात एक कुलूप लावलेली रहस्यमय पेटी मिळाली. आतमध्ये एक चिठ्ठी आणि एक USB ड्राईव्ह होता. चिठ्ठीत लिहिले होते, अमोल, राजेश फक्त एक प्यादा आहे. खरा खेळाडू कोण आहे, हे जाणून घेण्यासाठी USB बघ. अमोलने तो USB लॅपटॉपला जोडला. त्यात एक व्हिडिओ होता, ज्यात वैभवी वहिनी आणि एक अनोळखी पुरुष एकमेकांशी बोलत होते. त्या व्हिडिओने तिघांनाही मोठा धक्का बसला. वहिनींनी घाबरून सांगितले, हा माझा कॉलेजमधला मित्र आहे, पण तो इथे कसा? सान्वीने प्रश्न केला. वहिनी, तुला खरंच काही माहिती आहे का? हा माणूस कोण आहे आणि तो तुमच्याशी का बोलत होता? वैभवी वहिनींनी खुलासा केला की तो त्यांच्या कॉलेजमधील मित्र आदित्य होता, जो आता एका मोठ्या कंपनीत उच्च पदावर काम करतो. पण तो मला गेल्या काही महिन्यांपासून ब्लॅकमेल करत होता. त्या म्हणाल्या, त्याला माझ्या नवऱ्याबद्दल काही खासगी माहिती हवी होती. अमोल आणि सान्वी स्तब्ध झाले. म्हणजे आदित्यच त्या मेसेज मागचा खरा माणूस आहे आणि राजेश कुलकर्णी फक्त त्याचा मोहरा होता. अमोल, सान्वी आणि वैभवी वहिनी आता एका मोठ्या षडयंत्राच्या जाळ्यात अडकले होते. आदित्य कोण होता? त्याला नक्की काय हवे होते? त्याचे वैभवी वहिनीच्या नवऱ्याशी काय संबंध होता? आणि त्या व्हिडिओमागचं खरं रहस्य काय होतं? अमोलने ठरवलं की तो आदित्यचा सामना करेल, पण त्याला माहिती नव्हतं की आदित्य त्याच्या एक पाऊल पुढे आहे. आदित्यने अमोलच्या दुकानात एक गुप्त कॅमेरा लावला होता आणि तो त्याच्या प्रत्येक हालचालीवर नजर ठेवत होता. एका रात्री, जेव्हा अमोल दुकान बंद करत होता, तेव्हा त्याला एक फोन आला. पलीकडून एक आवाज आला, अमोल, तू खूप दूर गेला आहेस. जर तुला सगळं वाचवायचं असेल तर उद्या रात्री 9 वाजता भेट, नाहीतर तुझ्या भावाला सगळं कळेल. अमोलच्या हातातून फोन निसटला. आदित्यचा खरा खेळ आता सुरू होणार होता. त्याच्या मनात एकच विचार होता, आदित्य कोण आहे आणि त्याला नेमकं काय हवं आहे? वैभवी वहिनी आणि सान्वीसोबतच्या त्या भेटी आता त्याच्या आयुष्याला एका भयानक वळणावर घेऊन आल्या होत्या. आदित्यच्या धमकीच्या संदेशाने तिघांनाही अस्वस्थ केलं होतं. अमोलने ठरवलं की आता हा खेळ संपवायची वेळ आली आहे. पण आदित्यला भेटायचं कसं आणि त्याच्या मागे खरंच कोण आहे? अमोल, सान्वी आणि वैभवी वहिनींनी पुन्हा एकदा आराम इलेक्ट्रॉनिक्स दुकानात गुप्त बैठक घेतली. रात्रीचे 10 वाजले होते आणि दुकान बंद झाले होते. अमोलने आदित्यच्या मेसेजकडे पाहत म्हटलं, हा माणूस आपल्याला ब्लॅकमेल करतोय, पण आपण त्याला शांत करू शकतो? सान्वीने विचारलं, पण कसं? त्याच्याकडे फोटो आहेत आणि तो तुझ्या भावाला सगळं सांगू शकतो. वैभवी वहिनींनी शांतपणे सांगितलं, अमोल, मला वाटतंय आपण आदित्यला भेटलं पाहिजे, पण त्याच्याशी बोलण्याआधी आपल्याला त्याच्याबद्दल जास्त माहिती हवी. सान्वीने तिच्या मित्राला, जो डिटेक्टिव्ह राजेशसोबत काम करायचा, फोन केला. त्या मित्राने एक धक्कादायक माहिती दिली. आदित्य हा वैभवी वहिनींचा कॉलेजमधला मित्र होता, पण तो आता एका मोठ्या उद्योगपतीचा एजंट होता. त्या टायकूनचं नाव होतं शशांक कदम आणि तो अमोलच्या भावाचा बिझनेस पार्टनर होता. म्हणजे आदित्य शशांक कदमसाठी काम करतोय आणि माझ्या भावाला याबद्दल काहीच माहिती नाही? अमोलने आश्चर्याने विचारलं. सान्वीने होकार दिला आणि म्हणाली, शशांक कदम हा खूप धोकादायक माणूस आहे. त्याला तुझ्या भावाचा बिझनेस हडपायचा आहे आणि त्यासाठी तो वैभवी वहिनींना वापरत आहे. वैभवी वहिनीच्या डोळ्यात पाणी आलं. मला कधीच माहिती नव्हतं की आदित्य माझ्या कॉलेजच्या आठवणींचा गैरफायदा घेईल.
त्याने मला सांगितलं की तो फक्त माझ्या नवऱ्याबद्दल माहिती मिळवत आहे, पण त्याचा खरा हेतू वेगळाच होता, अमोलने ठामपणे सांगितलं. आता आपण आदित्यला आणि शशांक कदमला उघड पाडणार, पण त्याआधी आपल्याला त्या फोटोंची कॉपी मिळवायची आहे. तिघांनी एक योजना आखली. ते आदित्यला भेटायला जाणार होते, पण त्याच्याशी डील करताना त्याला फसवणार होते. दुसऱ्या दिवशी रात्री ठरल्याप्रमाणे अमोल आणि सान्वी आदित्यला भेटायला गेले. वैभवी वहिनींनी घरी राहायचं ठरवलं, कारण आदित्यला त्यांच्याबद्दल आधीच संशय होता. भेटीचं ठिकाण होतं शहराबाहेरील एक जुनी वखार, जिथे आदित्यने त्यांना बोलावलं होतं. वखारात पोहोचताच अमोल आणि सान्वीला आदित्य दिसला. तो एका खुर्चीवर बसला होता आणि त्याच्या हातात एक फाईल होती. त्याच्या चेहऱ्यावर एक भयानक हास्य होतं. अमोल, सान्वी, वेळेवर आलात. मला असे लोक आवडतात, आदित्य म्हणाला. अमोलने शांतपणे विचारलं, आदित्य, तुला नेमकं काय हवं आहे? आणि त्या फोटोचं काय? आदित्य हसला आणि म्हणाला, फोटो? ते तर फक्त सुरुवात आहे. मला वैभवीच्या नवऱ्याच्या बिझनेसचे सगळे डिटेल्स हवे आहेत आणि हो, तुझ्या दुकानाची मालकी पण. अमोलचा चेहरा संतापाने लालबुंद झाला. तू माझं दुकान मागतोस आणि माझ्या भावाचा बिझनेस? तुला वाटतं मी तुला हे सगळं देईन? आदित्यने फाईल उघडली आणि काही फोटो अमोलसमोर ठेवले. त्या फोटोंमध्ये अमोल, वैभवी वहिनी आणि सान्वी त्या तापत्या दुपारी एकत्र दिसत होते. हे फोटो तुझ्या भावाला दाखवले तर काय होईल, याचा विचार केलाय? आदित्यने खट्याळपणे विचारलं. सान्वीने मध्येच बोलत सांगितलं, आदित्य, तू फक्त शशांक कदमचा प्यादा आहेस. आम्हाला सगळं माहीत आहे. आदित्यचा चेहरा एकदम बदलला. तुम्हाला शशांकबद्दल कसं माहीत? अमोलने संधी साधली आणि म्हणाला, आदित्य, तू आम्हाला धमकी देऊ शकत नाहीस, कारण आमच्याकडे पण तुझ्या विरुद्ध पुरावे आहेत. आदित्य गोंधळला. पुरावे? कोणते पुरावे? सान्वीने तिच्या फोनमधून एक रेकॉर्डिंग प्ले केली, ज्यात आदित्य आणि शशांक कदम यांचं बिझनेस हडपण्याचं कारस्थान स्पष्टपणे ऐकू येत होतं. आदित्यला आता कळलं की तो मोठ्या अडचणीत आहे. अमोलने त्याला स्पष्ट सांगितलं, आदित्य, तू आता आम्हाला त्या फोटोंच्या सगळ्या डिजिटल कॉपी देणार आणि शशांक कदमला सांगणार की तुझा प्लान फसला. आदित्यने घाबरत होकार दिला आणि त्याने फोटोच्या डिजिटल कॉपी असलेली USB अमोलला दिली. पण यातच एक ट्विस्ट होता. आदित्यने सांगितलं, अमोल, तुला वाटतंय हा खेळ इथेच संपला? शशांक कदम एवढ्या सहजासहजी हार मानणार नाही. अमोल आणि सान्वी वखारीतून बाहेर पडले, पण त्यांच्या मनात एक भीती होती. शशांक कदम आता थेट त्यांच्या मागे लागणार होता. घरी परतल्यावर त्यांनी वैभवी वहिनींना सगळं सांगितलं. वहिनींनी दीर्घ श्वास घेतला आणि म्हणाल्या, अमोल, मला माझ्या नवऱ्याला सगळं सांगावं लागेल, नाहीतर हा खेळ कधीच संपणार नाही. अमोलने होकार दिला, पण त्याला माहिती होतं की ही गोष्ट त्याच्या भावाला सांगणं म्हणजे त्यांचं नातं धोक्यात येणं होतं. दुसऱ्या दिवशी वैभवी वहिनींनी त्यांच्या नवऱ्याला, मनोजला, सगळं सत्य सांगितलं. सुरुवातीला त्याचा राग अनावर झाला. अमोल, तू माझ्या विश्वासाचा गैरवापर केलास, तो ओरडला. पण वैभवी वहिनींनी शांतपणे सांगितलं, तुमचं माझ्याकडे लक्ष नव्हतं. मी एकटी पडले होते आणि अमोलने मला फक्त साथ दिली. अमोलने ही माफी मागितली आणि आदित्य व शशांक कदमच्या कटाची सगळी माहिती सांगितली. अमोलचा भाऊ, मनोज, शांत झाला. त्याने विचार केला आणि म्हणाला, अमोल, तू आणि वैभवी यांनी जे केलं, ते चुकीचं होतं, पण मला माझा बिझनेस आणि कुटुंब वाचवायचं आहे. आपण शशांक कदमला उघडं पाडू. मनोज, अमोल, सान्वी आणि वैभवी वहिनींनी मिळून एक योजना आखली. त्यांनी आदित्यची रेकॉर्डिंग पोलिसांना दिली आणि शशांक कदमला अटक झाली. शशांक कदमच्या अटकेनंतर आदित्यने ही सगळं कबूल केलं. अमोल, वैभवी वहिनी आणि सान्वी यांचं गुपित आता सुरक्षित होतं, पण त्यांच्या नात्यांमध्ये एक कटुता आली होती. मनोजने वैभवी वहिनींना माफ केलं, पण त्याने अमोलला सांगितलं, तू आता माझ्या कुटुंबापासून लांब रहा. अमोलला हे ऐकून दुःख झालं, पण त्याने ते मान्य केलं. सान्वीने अमोलला साथ दिली आणि म्हणाली, अमोल, आपण आता नव्याने सुरुवात करू. तुझं दुकान, स्वस्त इलेक्ट्रॉनिक्स, आता शहरात प्रसिद्ध आहे आणि मी तुझ्या सोबत आहे. अमोलने हसत तिचा हात धरला आणि म्हणाला, सान्वी, तू माझ्यासाठी खूप खास आहेस. आता आपण फक्त भविष्याकडे पाहू. पण जेव्हा सगळं शांत झालं असं वाटत होतं, तेव्हा अमोलच्या दुकानात एक रहस्यमय पत्र मिळालं. त्यात लिहिलं होतं, अमोल, तुझा खेळ संपला असं तुला वाटतंय, पण मी अजून इथेच आहे. पत्रावर कोणाचंही नाव नव्हतं आणि त्याच्या खाली एक चिन्ह होतं, एक लाल गुलाब. कोण होता हा नवीन शत्रू? आणि अमोलच्या आयुष्यात पुन्हा एकदा वादळ येणार होतं का? मित्रांनो, त्यामुळे तुम्हाला भाग 2 नक्कीच पाहावा लागेल. पण त्याआधी या व्हिडिओला एक लाईक करा आणि कमेंटमध्ये भाग 2 असं लिहा. जितक्या जास्त कमेंट्स येतील, तितक्या लवकर मी भाग 2 तयार करेन. म्हणून आत्ताच लाईक करा आणि कमेंटमध्ये भाग 2 लिहायला विसरू नका. मला खात्री आहे की तुम्ही पुढचा भाग पाहण्यासाठी खूप उत्सुक आहात आणि तुम्ही नक्की कमेंट कराल. चला तर मग, भेटूया लवकरच पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.